नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहता DS न्यूज 24। नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरामध्ये पर्यटकांवर झालेल्या धक्कादायक हल्ल्यानं एकच खळबळ उडाली। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका कुटुंबासाठी ही सहल अक्षरशः भीतीदायक ठरली आहे। किरकोळ छेडछाडीच्या वादातून सुरू झालेला हा प्रकार थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला। पूनम भागवत आपल्या कुटुंबासोबत भावली धबधबा परिसरामध्ये फिरण्यासाठी आले होत्या। याच दरम्यान काही स्थानिक तरुणांनी कुटुंबातील एका मुलीची छेडछाड केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनलंय। या घटनेनंतर वाद चिघळला आणि संबंधित तरुणांनी इतर आपल्या साथीदारांना बोलावत कुटुंबाचा पाठलाग सुरू केलाय। घाबरलेल्या अवस्थेमध्ये कुटुंबानं तेथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपींनी पाठलाग थांबवला नाहीये। तब्बल 10 ते 15 किलोमीटरपर्यंत हा थरारक पाठलाग सुरू राहिलाय। हल्लेखोरांनी लाकडी दांडे आणि लोखंडी रॉडचा वापर करत गाडीवर हल्ला चढवलाय। काही ठिकाणी गाडी अडवण्याचाही प्रयत्न करण्यात आला। या गोंधळामध्ये गाडीची तोडफोड झाली आहे। जीव मुठीत धरून पूनम भागवत यांनी प्रसंगावधान राखत गाडी पुढे नेत कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढलंय। या घटनेनंतर पीडित कुटुंबानं अंबड पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार दाखल केली। घटना दुसऱ्या हद्दीमध्ये असली तरी अंबड पोलिसांनी 0 FIR अंतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील तपासासाठी इगतपुरी पोलिसांकडे वर्ग केले। घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या। घोटी, इगतपुरी, भावली आणि परिसरामध्ये रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलेले आहे। CCTV फुटेज, व्हिडिओ क्लिप्स आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला असून आतापर्यंत 9 संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले। या आरोपींवर महिला विनयभंग, मारहाण, मालमत्तेची तोडफोड आणि खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांखाली कारवाई करण्यात आली आहे। प्राथमिक तपासामध्ये एका आरोपीनं शिट्टी वाजवल्यानं वादाची ठिंगी पडल्याचं समोर आलेलं आहे। त्यानंतर संतप्त जमावानं 7 ते 8 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत हल्ला चढवलाय। मुख्य आरोपींची ओळख पटली असून त्यातील एका आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। काही आरोपींना शहापूर आणि भिवंडी परिसरातून अटक करण्यात आली तर उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक DS स्वामी यांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेत सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिलाय। पर्यटनस्थळी मद्यधुंद आणि उपद्रवी घटकांवर कडक नजर ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत। भावलीसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांवर असा हल्ला होत असताना सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। पोलिसांनी वेगानं कारवाई करत आरोपींना जेरबंद केलं असलं तरी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासन नेमकी कोणती ठोस पावलं उचलणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय।